हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे एक वेगळा पदार्थ, अगदी तोंडाला चव नसेल। आपण हे उडदाचे पापड घेतलेले ते आपण भाजून घेणार आहोत। छान असे याच्यावर जाळी ठेवलेली मी, असे छान भाजून घेणार आहोत। अगदी भाजी वगैरे नसेल तोंडी लावायला, आपण पोळी बरोबर पण खाऊ शकतो, खिचडी बरोबरही खाऊ शकतो। शिवाय वरण भातावर पण चव छान लागते याची। आणि एक वेगळं भाजी नसलं तरी आपण जेवणावर ट्राय करू शकतो। तर असे आपण पापड भाजून घेणार आहोत। हे गावच्या ठिकाणी हा पदार्थ केलेला असतो। तुम्ही नाव ऐकलं आहे का? किसमूर, पापडाचा किसमूर। हा कुठल्याही पापडाचा, पोह्यांचा पापडाचा, नागलीच्या पापडांचा, कुठल्याही पापडाचा आपण करू शकतो। आणि तो अगदी चवीला खूप सुंदर लागतो। हे पूर्वीचे लोक हे असं करायचे, खिचडी बरोबर, अगदी भाजीवर, पोळीवर पण आपण छान खाऊ शकतो तो। आणि कुरकुरीत छान क्रंची लागतो तो। हे पापड तळून घेतला तरी चालेल, पण शक्यतो आम्ही भाजूनच घेतो। कोणी कोणी तळून पण घेतो। आता या ठिकाणी मी हा कोळसा गरम करत ठेवला आहे। त्याचा मी पुढे सांगते काय करणार आहोत। चुरा केलेला आहे बारीक असा, त्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहे चवीपुरतं। कांदा घालणार आहे। आपल्याला लगेच खायचं असेल ना तर कांदा लगेच घाला, नाही तर मग मऊ पडतं ते। आणि थोडंसं चवीपुरतं तिखट। खूप साहित्य नाही आहे आणि खूप छान होणारा आणि सुंदर पदार्थ, अप्रतिम चव आहे। हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर लागतो याची चव, अप्रतिम। तुम्ही नक्की ट्राय करा। आता यामध्ये आपण थोडं तेल घातलं आहे। आता इथे आपण असे पूर्ण हे करायचं, वाटी ठेवणार आहे या प्रकारे। आणि हा आपण गरम केलेला कोळसा आहे तो या वाटीत ठेवला आहे। आपल्याला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। आणि तेल टाकलं आहे, खोबऱ्याचं तेल टाकलेलं आपण खाण्याचं। आणि हा स्मोकी फ्लेवर, खूप सुंदर याचा स्मोकी फ्लेवर येतो। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा, धूर निघतो आहे। तुम्ही हा पदार्थ नक्की, पापडाचा किसमूर, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे करताना खूप सांभाळून करा, कारण गरम असतं, चटका वगैरे लागण्याची शक्यता असते।